गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? सुंदर दिवस, फार सुंदर दिवस. ज्या आपण लेवल्स लावल्या होत्या त्याप्रमाणे मार्केटने परत पुन्हा एकदा चांगली गोष्ट सिद्ध केलेली आहे. आता जे मार्केटमध्ये जी आपण लेवल लावलेली आहे आणि त्याच्यावरती मार्केट जर काम करत असेल, याचा अर्थ असा होतो की आपल्याला कुठे ना कुठेतरी चांगला ज्ञान भेटते, नॉलेज भेटते आणि आपली तरक्की होते. आपण पुढे चाललेलो आहे. बघा, पुढे जाणंच चांगलं आहे. कारण का पाठी राहून फायदा नाहीये. लोक पाठी राहतील ना, आपण पाठी राहायचं नाहीये. आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. मग पुढचा प्रवास खडतळ आहे, चिखल आहे, काटे आहे, तसा विषय नाहीये. पण आपल्याला चालत राहायचंय. बघा, काल तुम्हाला मी क्लिअरली सांगितलं होतं, मला मार्केटमध्ये फिबोनाची रिट्रेसमेंट दाखवत आहे, जी लगभग ह्या लेवल पासून 0.5 लेवलला टेस्ट. तुम्ही कालचा व्हिडिओ जाऊन बघा. बरोबर आहे की मार्केटमध्ये एक बाउन्स होऊ शकते. मी बहुतेक 100% चुकीचं बरोबर असेल सांगू शकत नाही, पण तो बाउन्स आलेला आहे. मला इथे एक रेड कॅन्डलची अपेक्षा होती, जी लगभग अशी होती, पण मार्केटने बाउन्स केलेला आहे. ओके, खूप लोकांचे प्रॉफिट्स बुकिंग मला आलेले आहेत. माझ्या मुलांचे, त्यांचे खूप अभिवादन, धन्यवाद, आभार, अभिनंदन. कारण त्यांना काहीतरी गोष्ट कळलेली आहे, समजलेली आहे, त्यामुळे त्यांनी ट्रेडिंग केलेली आहे आणि ते यशस्वी होत आहेत. सक्सेसफुल होणं हा विषय वेगळा आहे, पण सक्सेस पाठी किती मेहनत त्यांनी केलेली आहे हा विषय खूप इम्पॉर्टंट येतो. बरोबर आहे. तर आता बघा, आज गुरुवार एक्सपायरी झालेली आहे, त्यामुळे आता उद्याचा दिवस शुक्रवार, त्यामुळे आपण काय करणार नाही. मार्केटने चांगल्या रॅली दिलेत 2 दिवस, त्यामुळे मार्केट आता शांत राहण्याचा प्रयत्न करेल, सस्टेन होण्याचा प्रयत्न करेल. हे मी कशावरनं बोलतोय? मार्केटिंग बघा, आज रिजेक्शन जो घेतलाय ना, तो बरोबर ह्या लेवलला घेतलेला आहे. बरोबर आहे. बघा, कधीच्या 12 मेचा, आज आहे 15 मे, 14 मे सॉरी. मार्केटने बरोबर रिजेक्शन घेऊन मार्केटने खाली क्लोजिंग वरती दिली नाहीये. लेवल्स काय तर 770 या 760 पकडा तुम्ही. बरोबर आहे. मग मार्केटमध्ये जर 15 मिनिटावरती आपण येत असू, तर मार्केटने एक चांगला रिव्हर्सल दिलेला आहे. मार्केट एक खाली येऊन वरती जाते. ओके, एका तासावरती काय दिसतंय बघा. एका तासावरती तुम्हाला काय दिसत असेल ते बघून घ्या. याचा निष्कर्ष कसा काढू शकतो? इथे बघा, एक ट्रेंडलाईन अशी मला दिसत आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर मला एक ट्रेंडलाईन अशी पण दिसत आहे. मार्केट काय करते माहितीये का? आता मार्केट वरती जाऊन एक मुवमेंट वरचं देऊन मार्केट परत खाली येऊ शकतं. मार्केट बुलिश झालंय मी असं बोलत नाहीये. मी बहुतेक चुकीचा असू शकतोय, बरोबर पण असू शकतो. मी बोलणं, तुम्ही ट्रेडिंग करताय हा विषय वेगळा आहे, पण लेवल्स वरती तुम्ही काम करताय हा मेन विषय आहे. ओके, मार्केटने रिजेक्शन घेतलेली आहे नक्कीच, बरोबर आहे. जर डेली वरती मी येत असेल, ओके, डेली वरती आपण सगळा चार्ट काढूया आणि बघण्याचा प्रयत्न करूया. मार्केटनी टोटली पॉझिटिव्ह गोष्ट केली नाही. मार्केट भले आज पॉझिटिव्ह होतं, पण मार्केट पॉझिटिव्ह झालं बोलू शकत नाही. कारण का जेव्हा तुम्ही हा रेड 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 बघताय आणि ती एक मदर कॅन्डल, मोठी कॅन्डल जेव्हा बनते, त्या कॅन्डलचा टॉप या हाय काहीतरी तोडला पाहिजे. तर मार्केटने तसं केलं नाहीये. लगभग बघा, इकडनं मार्केट रिजेक्शन घेऊन वरती गेलं होतं आणि आता इथे मार्केट खाली आलंय आणि इथे मार्केट थांबले. म्हणजे ही लेवल इम्पॉर्टंट झाली. कुठली लेवल आहे? 720 525. टॉप मला दिसतोय लगभग 780. ओके, आपल्याला लेवल्स कळलेले आहेत. 780 ची वरची लेवल आहे आणि खाली जी लेवल बघायची मला, तुम्ही बघू शकता. लगभग मी ह्याचा बॉटम आणि ह्याची बॉडी लगभग पकडेन तर 560 580 पकडा. अंदाजे राऊंड फिगर 80 पकडायचा असतो आपल्याला. 580 वरची 780. मग आता येऊया 5 मिनिटाच्या चार्टवरती आणि बघूया एक्झॅक्टली मार्केट काय करायला बघते. ओके, बघा, मार्केट आज बुलिश एका दिवसामध्ये झाल्याचा अर्थ असा नाही की मार्केट फुल बुलिश झाले. मार्केटची सेंटिमेंट्स निगेटिव्ह आहेत. कारण का काय माहिती का, जेव्हा मार्केट खाली येते ना, तेव्हा एक हाय आणि हा एक हाय,
तो हाय तोडलाय, मार्केट डब्ल्यू पॅटर्न बनवायला तयार आहे. बरोबर आहे. मी काल पण तुम्हाला सांगितलं की मला डबल टॉप बॉटम दिसतंय, इकडे मार्केट रिव्हर्सल होऊ शकतं आणि मार्केटने बरोबर एक्झॅक्टली त्याच लेवलला रिजन घेतलेलं आहे. ओके, त्याचबरोबर ना मार्केटमध्ये खालनं ट्रेंड लाईन आलेली आहे. विषय बघा, ठीक आहे. मेन गोष्ट काय माहिती काय, मार्केटचा एक्झॅक्ट जो बॉटम आहे ना, तो मला 130 चा दिसतोय, कारण तो प्रिव्हियस बॉटम होता. ठीक आहे, पण मार्केटने इकडनं रिजेक्शन घेऊन वरती जाण्याचा प्रयत्न केला, तर मार्केटला जाऊ दे. ओके, मार्केटनी जर लगभग बघा 780 ची लेवल जर उद्या तोडली, ओके, त्यानंतर इथे एक्झॅक्ट रिजेक्शन 820 चा, ते 820 बघा. मार्केटला 780 तोडू दे, 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल क्लोज होऊ दे, याचा अर्थ काय, सस्टेन होऊ दे. 9:45 नंतर तुम्ही जेव्हा 2 ग्रीन कॅन्डल बनतील, मार्केट रिजेक्शन घेऊन जेव्हा वरती जाईल सस्टेन होऊन, तेव्हा 820 च्या नंतर तुम्ही एक साईड घेऊ शकता, ती डायरेक्टली तुम्हाला टार्गेट भेटतील 980 पर्यंत. उद्याचा माझा टार्गेट 980 पर्यंत असेल, कारण का वरती एक स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे जो 24,000चा आहे, आणि त्यावरती जर मार्केट सस्टेन होत असेल आणि जर अशी रॅली दिसेल, तर डायरेक्टली मला 130 24,130 दिसत आहे. ओके, 24,130. आता मार्केट 2 दिवस जर तुम्हाला रॅली देते ना, पटकन रॅली देणार नाही, मार्केट सस्टेन करण्याचा प्रयत्न करेल. आणि मार्केटने इकडे जर रिजेक्शन घेतलंय, तर मार्केट रिजेक्शन घेत आहे, तर खालच्या लेवलला मार्केटला मला 580 ची लेवल तोडणं जरुरी आहे. त्यानंतर रिट्रेस करून मार्केट जर खाली येत असेल, तर मी उद्यासाठी डायरेक्टली 350-360 ची रेंज पकडून चालत आहे. हा माझा पहिला टार्गेट खालचा, हा माझा पहिला टार्गेट वरचा. मी दोन्ही बाजूला उद्या ओपन आहे. बघा, काल मी काय बोललो होतो आणि आज मी काय बोलतो, कारण का मार्केट जसं चालेल तसं मला बोलायचंय. तुम्ही बोलाल की मी ठामच आहे, मला वरचाच ट्रेडिंग करायचं, तर तुम्ही नाही करू शकत, कारण का मार्केट उद्या रिजेक्शन घेऊन परत खाली येईल. मार्केट तुम्हाला आज बुलिश झालं म्हणून इकडे परत एक बाउन्स करून वरती जर गेलं, तुम्हाला वाटेल बुलिश आहे, पण मार्केटचे रिजेक्शन लेवल्स वरती आहेत, वरती रेसिस्टन्स आहे, हा समजणं खूप अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतंय त्याप्रमाणे तुम्ही चाललात, तर तसं नाही होत. समजून घ्या गोष्टींना, पेशन्स ठेवा, मेन पेशन्स ठेवा, डिसिप्लिन ठेवा. आज मला खूप लोकांचे प्रॉफिटचे बुकिंग आलेत, नवीन बॅचचे प्रॉफिटचे बुकिंग आलेत. बरं वाटतंय, 7वा बॅच मला संपला जस्ट 2 हफ्त्यापूर्वी, आणि ती लोकांनी प्रॉफिट बुकिंग चालू केली. भले ते 500-1000 कमवत आहेत, पण ग्रीन मध्ये क्लोजिंग होतात, कॉन्फिडन्स वाढतोय, हा विषय येतोय. याच्याने काय होतंय, त्यांना कॉन्फिडन्स भेटतो की येस, मी जो टार्गेट घेतोय वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला, माझे दृष्टिकोन बनतायत, माझे विजन बनतायत, माझा ट्रेडिंगचा कॉन्सेप्ट क्लिअर होतोय, माझा सेटअप वरती विश्वास बनतो. आणि जेव्हा सेटअप वरती विश्वास बनतो ना, तेव्हा 1 लॉट पासून 10 लॉट पर्यंतचा प्रवास तुम्हाला कधी तुम्ही कव्हर कराल कळणार नाही. आज 500 कमवतोय, उद्या 5,000 कधी कमवाल तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे शांती ठेवा. जेवढे तुम्ही मनाला शांती ठेवाल ना, तेवढं मार्केट तुम्हाला क्लिअर दिसेल. बघा, मी तुम्हाला लेवल्स क्लिअर सांगितलेले आहेत. मला अजूनही 130 ची लेवल दिसते खाली. मार्केटने 100 लेवलला टेस्ट करून जर वरती गेलं ना, तर खूपच मजा येईल, खूपच मजा येईल. ते खरं मार्केट असेल, पण मार्केट ट्रॅपिंग मूड मध्ये आहे, मार्केट वॉलेटाईल आहे. खूप लोकांना असं वाटलं की इकडनं मार्केट खाली येईल, आणि मार्केटने बरोबर कालच्या डे लोला जेव्हा एंड झालं मार्केट, तिकडनं मार्केट डिसिजन घेऊन मार्केट गेले. असं बघायला गेलं ना, तर ह्या 3 कॅन्डलच कामाच्या आहेत 15 मिनिटाच्या. बाकी मार्केट नंतर सस्टेन होऊन परत खाली आलेलेच आहे. त्यामुळे हा शॉर्ट चांगला होता, आणि इथे खूप लोकांनी प्रॉफिट बुकिंग केले. ठीक आहे, मी आज काही करू शकलो नाही, कारण का कामानिमित्त मी बाहेर होतो, आणि मी मोबाईलवरती ट्रेडिंग करत नाही. मला माझा कम्प्युटर सेटअप लागतो, कुठे रिजेक्शन लेवल काय मोबाईल मध्ये कळतं, त्यामुळे माझा दिवस आज मिस झाला. तुम्ही बघू शकाल, मी तुम्हाला दाखवू शकतो की मी आज काहीच ट्रेडिंग केले नाहीये. बघा, आज जर माझा मुवमेंट मिस झाला ना, तर हरकत नाहीये. काय, आजच जागची गाडी नव्हती, खूप गाड्या सुटणार आहेत मार्केटमध्ये, वर खाली वर खाली. त्यामुळे मला जराही चिंता नाहीये की माझं प्रॉफिट बुक केलं नाही, मी आज प्रॉफिट केलं नाहीये, अरे मी मार्केटमध्ये बसलो नाही.
माझे वैयक्तिक पर्सनल कामं पण फार इम्पॉर्टंट होती, तेव्हाच मी मार्केटला सोडलेलं आहे आज. तर मार्केट बरोबर मी रोज असतोच, पण आज माझं जरा पर्सनल काम होतं, फॅमिलीचं काम होतं, त्यामुळे मी बाहेर होतो आणि त्यामुळे मला सेटअप समजू शकला नाही. आता तुम्ही बोलाल सर तुम्हाला समजलं नाही का? बघा, मी खूप क्लिअर असतो. जेव्हा माझ्याकडे वेपन्स आहेत, माझ्याकडे जेव्हा हत्यार असतात ना, तेव्हा मी जंगलामध्ये शिकार करायला निघतोय. आता मी असंच फिरायला निघालोय विचार हत्यार आणि समोरनं काही गोष्टी आल्या तर मी त्याच्याशी झुंज करू शकत नाही. मी शिकारी आहे, मला इगो आहे, मी मोठा आहे, नाही. माझा सेटअप, माझे हत्यार असतील, माझे वेपन्स असतील तेव्हाच. माझ्याकडे वेपन होतं, त्यामुळे मी गप्प बसलो. मस्त मुवमेंट रॅली बघितली. खूप लोकांचे मेसेज आले मला, सर काय करा, लेवल तुटलेले आहेत करा. आणि बघा लेवल तुटताच मार्केटने चांगली रॅली दिलेली आहे आणि वरच्या रेसिस्टन्स पर्यंत मार्केट गेलेलं आहे. तर लेवल्स आर इम्पॉर्टंट. माझ्यासाठी लेवल्स खूप इम्पॉर्टंट, माझ्यासाठी सेटअप इम्पॉर्टंट नाही. तुम्ही बोलाल की आज मी केलं नाही तर हरकत नाही. मार्केट रोज पैसा देत नाही, मार्केट तुम्हाला उद्या देईल. मार्केटने ना काय करावं माझ्या मते ना, उद्या इथे सस्टेन व्हायला पाहिजे किंवा मार्केट उद्या खाली पण यायला पाहिजे किंवा ही लेवल तोडली पाहिजे, तर एक दिशा कळेल. जर इकडनं लेवल तोडली तर सोमवारपासून मार्केटमध्ये एक चांगला मुवमेंट बघायला भेटेल किंवा इकडनं मार्केटमध्ये एक चांगला मुवमेंट बघायला भेटेल. नाही तर मार्केट या लेवलला सस्टेन होण्याचा प्रयत्न करेल. आणि यातील उद्या शुक्रवार आहे, असे मोठे काही दिवस नाहीयेत. दिल्लीच मुवमेंट तर मी नक्कीच करेन, ठीक आहे. पण विषय असा येतोय, खरंच आपल्या लेवल्स वर्कआउट करतायत का? बघा मी तुमचे जर लेवल्स काढतोय, मला ट्रेडिंग करायची असेल तर मी कुठे कधी कशी पण ट्रेडिंग करेन, माझा सेटअप वरती काम करेन मी आणि प्रॉफिटेबल राहीन. पण मी व्हिडिओ का बनवतो की तुम्हाला लेवल्स कळतील. भीती ही पण होती की इकडनं रिजेक्शन येईल, कारण का एकदा दोनदा रिजेक्शन मार्केट इकडे रिजेक्शन करू शकतं. बघा मार्केटमध्ये भीती असणं जरुरी आहे. तुम्ही जर बिंदास राहाल ना तर प्रॉब्लेम होईल. सतर्कता बाळगणं जरुरी आहे. जेव्हा तुम्ही ड्रायव्हिंग करता, घाटावरती असता, रात्री ड्रायव्हिंग करता, तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स असतो, पण तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स नसतो. तुम्ही 100च्या स्पीडला गाडी हलवू शकत नाही, डायरेक्टली कट मारू शकत नाहीये, ओव्हरटेक करू शकत. तुम्हाला नियम पालन करायला लागतात, नाहीतर ऍक्सिडेंटचे 100% चान्स असतात. मार्केट पण त्याच पद्धतीमध्ये इकडनं रिजेक्शन स्वाभाविक होतं, पण नाही झालं आणि गेलं लेवल तुटल्याच्या नंतर. म्हणून लेवल्स आर इम्पॉर्टंट. मी तुम्हाला त्याच लेवल काढून देण्याचा प्रयत्न करतोय. मी कुठेही तुम्हाला वरच्या साईडला खालच्या साईडला खेळण्याचं आश्वासन देत नाहीये, प्रेडिक्शन देत नाहीये. मी फक्त मार्केट अनालाइज करून तुमचा प्रवास जो आहे स्वतःचा आहे, तुमची मेहनत स्वतःची, पैसा स्वतःचा आहे. फक्त 50% मी तुम्हाला पुश करण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे, लेवल देण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुम्हाला एक कॉन्फिडन्स लेवल वाढेल, तुम्ही चांगले ट्रेडर बनवू शकाल, मार्केटचे कॉन्सेप्ट समजू शकाल. माझा प्रयत्न तेवढाच आहे. मी युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला फक्त लेवल्स देण्याचा प्रयत्न करत आहे. मी कुठेही तुम्हाला कॉल या पुट घेण्यावरती प्रेरित करत नाहीये. युट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला फक्त लर्निंग प्रोसेस, लेवल्स ह्याच समजवतो आहे. आता मी हे का बोलतोय, कारण का युट्यूब मधनं एकदम जेव्हा मला फटका भेटलेला आहे, 3 वीक साठी मी सस्पेंड झालेलो, माझे युट्यूबचे व्हिडिओ थांबलेले, तर मला खूप कळवळ वाटायची मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून मी आता तुम्हाला फक्त लेवल्स देतोय, डायरेक्टली सांगत नाहीये. पण लेवल्सनी जर तुम्ही काम केलं, तुम्ही स्वतः प्रॉफिटेबल बनाल. जसं मी काल लेवल दिल्या, फिबोनाची सांगितलं, रिट्रेसमेंट गोल्डन रेशिओ सांगितलं तुम्हाला 5.6.18, तिकडे मार्केट रिव्हर्सल झालं, खूप चांगलं झालं ना मार्केटमध्ये. ह्याचाच अर्थ असा आहे, लेवल चांगल्या प्रमाणे काम करतात, तुम्ही पण त्याच लेवलला काम करा, ठीक आहे. व्हिडिओ मध्ये जास्त काही बोलण्यासारखं नाहीये. बोलण्यासारखं असेल संडेच्या व्हिडिओमध्ये, कारण उद्या मार्केट काय लेवल क्रॉस करतंय आणि येणाऱ्या दिवसामध्ये काय करते, वीकली क्लोजिंग कुठे भेटते, हे खूप फार इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही कंटिन्युअस व्हिडिओ बघत राहा, लाईक करत राहा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, कारण का हे सगळं तुमच्यासाठीच प्रयत्न आहे. मला देवाने खूप दिलेलं आहे, त्याचा मला अभिमान नाही, पण मला तुम्ही पण पाहिजे. मला तुमच्याबरोबर पण प्रवास करायचा आहे, कारण का एकट्याने प्रवास करून जो प्रवास असतो ना तो सुखद नसतो, पण जेव्हा सगळी मिळून प्रवास करतात आणि एका ठिकाणावरती पोहोचतात ना, लक्ष्यावरती पोहोचतात ना, त्याची मजा वेगळी असते. मला तुम्हाला पण प्रॉफिटेबल बनवायचं आहे, तुम्हाला पण रिअल ट्रेडर बनवायचं आहे, तुम्हाला रिअल ट्रेडिंग शिकवायचे, म्हणून छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. असंच प्रेम, लाईक्स, कमेंट्स करत राहा. बरं वाटतं, असं वाटतं की यस तुम्ही मला ऐकताय, समजताय आणि त्याच्यावर ट्रेडिंग करताय. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी समजल्या असतील तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावं ही अपेक्षा करता हा व्हिडिओ ते थांबवत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.